नमस्कार. भारत सत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव सन्माननीय प्रेरणाताई होंडराव यांचा आज वाढदिवस. लातूरच्या राजकारणात असेल, महाराष्ट्राच्या राजकारणात असतील, ते नेहमी सक्रिय असतात. महिलांचे प्रश्न असतील, हक्काचं व्यासपीठ असेल, चळवळ असेल, यामध्ये ते नेहमी सक्रिय असतात. आज 18 जुलै त्यांचा वाढदिवस. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार ताई. नमस्कार. प्रथमतः भारत सत्ता टीम कडून आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारत सत्ता टीमच्या मी मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही सकाळी एवढ्या प्रसन्न वातावरणामध्ये आमच्या सगळ्यांसोबत जॉईन झालात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे. या वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांनी, शुभचिंतकांनी विविध उपक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल? आमच्याकडे सेवाभाव हा कायम मनात कार्यकर्त्याच्या जागृत असावा आणि भारत मातेच्या सेवेमध्ये त्यांनी आपलं आयुष्य समर्पित करावं. त्या भावनेनेच भाजपचा कार्यकर्ता हा आयुष्यभर काम करतो. आमचे नेते मंडळी देखील वाढदिवस साजरा करा म्हणजे अनावश्यक खर्च टाळा, पण त्याच्यासोबतच आपण समाजासाठी देणं लागतो, तर त्या अनुषंगाने काही चांगले उपक्रम करता येतील का, हीच भावना माझ्या मनामध्ये होती. आणि मला आनंद आहे की आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या बंधूंच्या, भगिनींच्या मनामध्ये तीच भावना ठेवून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आखलेले आहेत. जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करायचं ठरवलेलं आहे. आज आम्ही आदरणीय मोदीजींनी स्वच्छतेला अनन्यसाधारण प्राधान्य दिलेलं आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून श्रमदान करायचं ठरवलेलं आहे. सोबतच सर्वांसाठी आरोग्य शिबिर, काही रक्ताच्या तपासण्या, काही प्रायोरिटीवरती आरोग्याला घेऊन आपण आज दिवसभराचं आरोग्य शिबिर ठेवले. रक्तदान शिबिर आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्यात, त्यामुळे गणवेश आणि शालेय साहित्याच्या वाटपाचे कार्यक्रम असतील. सोबतच मी आता म्हणल्याप्रमाणे ज्यांना इको फ्रेंडली संदेश द्यायचे अशा लोकांनी कापडी पिशव्यांचं वितरण जे आहे, रेनकोटचं वितरण आहे, पावसाळा सुरू होतोय तर लोकांच्या उपयोगाला येतील अशा ऍक्टिव्हिटीजचं आयोजन सगळ्या बंधू भगिनींनी केलंय, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि त्याच सेवाभावानी हे येणारे वर्ष साजरं करावं अशी मनामध्ये भूमिका आहे. खरं पाहिलं तर तुम्ही आता प्रदेशावर काम करतायत. आता सध्या प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहात. एक नवीन जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे आणि महिला ज्यावेळेस राजकारणात येते त्यावेळेस तिला एक आव्हानात्मक संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष आपल्या वाट्याला आलाय का? म्हणजे कुठलाही प्रवास यशस्वी व्हायचा असेल तर मला वाटतं संघर्ष हा कधी चुकलेला नाहीये. त्यामुळे संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही आणि 2 खासदारांपासून सुरू झालेल्या पार्टीला आता इतकं मोठं स्वरूप प्राप्त झालंय. पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे महिला म्हणून असेल किंवा कधी कधी असं होतं की आपण विचार प्रवाहातून येतो पण आपल्याला राजकीय वारसा नसतो, कुठेतरी जास्त संघर्ष करावा लागतो. पण हा संघर्ष मला संघर्ष वाटत नाही. आज मनामध्ये आनंद आहे की माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद असणारे सगळे आमचे ज्येष्ठ, ईश्वराचे आशीर्वाद असतील, आई वडिलांची पाठीशी भक्कम साथ असेल, आमचे सगळे बंधू असतील, भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, यांच्या आशीर्वादाचं मला वाटतं त्याचा कौल हा मोठा आहे. त्यामुळे संघर्ष म्हणण्यापेक्षा हा आनंद प्रवास आहे आणि लोकांसाठी कायमस्वरूपी सेवाभावाने काम करायचं. हा संघर्ष त्याच्या पुढे अगदी नगण्य वाटतं. खरं पाहिलं मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की ही राजकीय वाटचाल करत असताना नावच प्रेरणा आहे, तर प्रेरणा यांना राजकीय प्रेरणा कुणापासून मिळते? मी लहानपणापासून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या विचारांनी प्रेरित असलेली आहे. म्हणजे मला अगदी मी पहिलीत होते त्यावेळेस आठवते, मेरी 51 कविता आहे म्हणून अटलजींचं पुस्तक आहे. त्या कविता मला मुखोद्गत होत्या, त्या आज पण आहेत. अटलजींचा भाव ते सरकार टिकावं असं त्यावेळी मला बालमनाला पण वाटायचं. आता पुढे आले आदरणीय मोदीजींनी अटलजींच्या त्या विचारांवरती इतका मोठा संघटनात्मक आणि आपल्या देशाला एक नेतृत्व मोदीजींच्या स्वरूपात मिळालेलं आहे. त्यांच्या विचारांवरती भारतीय जनता पक्ष पुढचा प्रवास करतोय. मला ज्येष्ठ सन्माननीय मार्गदर्शक
गुरुतुल्य व्यक्तिमत्व सगळे मिळाले, त्यामुळे हा प्रवास सोपा आहे, सुखकर आहे. आता अनेकांची साथ आहे. आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. जिल्ह्यामध्ये माननीय संभाजी पाटील निलंगेकर जी असतील, म्हणजे ज्यांच्या नेतृत्वात मी कामाची सुरुवात केली. आज आपले पालकमंत्री आहेत शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्यांच्याकडनं आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आमचे ज्येष्ठ नेते आहेत, अभिमन्यू पवार जी आहेत, रमेश अप्पा कराड जी आहेत, सगळे माझे बंधू, ज्येष्ठ बंधू, माझे सगळे ज्युनियर्स, या सगळ्यांच्या सोबत काम करत असताना खऱ्या अर्थाने प्रेरणा येते. आणि प्रेरणाला कधीही थांबण्याचं नावामध्ये नाहीये. त्यामुळे जी परिस्थिती आहे, जशी परिस्थिती आहे, त्याच्यात प्रेरणाने कायम चाललं पाहिजे. कायम स्वरूपी मी बाबांकडे बघून शिकले. त्यामुळे माझ्या आयुष्याची प्रेरणा ही मला घरातून विद्यापीठाच्या स्वरूपात बाबांकडून मिळालेली आहे. त्याबद्दल मी आज कृतज्ञ आहे. कसलाही आपल्याला राजकीय वारसा नसताना, आणि विशेष म्हणजे आपलं वक्तृत्व जे आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, ती लोकांना समजते, लोक जाणतात या गोष्टी. पण कसलाही राजकीय वारसा सुद्धा नसताना जर प्रेरणा होणराव जर राजकारणात गेल्या नसत्या तर त्या कुठं असल्या असत्या? मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत राहिली असते. आपली संस्था आहे आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य उभं करणं, विद्यार्थ्यांसाठी काम करणं हा पण एक समाजाचा अविभाज्य घटक आहे. आपण शिक्षणाला एकदम नोबल प्रोफेशन म्हणतो. त्या अनुषंगाने मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत राहिले असते. सध्या ज्या सरकारच्या योजना आहेत, महिलाविषयी योजना आहेत, तर आणखीन महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल किंवा महिलांच्या संरक्षणासाठी असेल, आणखीन कोणत्या योजना सरकारने राबवाव्यात, एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी भारतीय जनता पक्षाच्या या सरकारची मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याची कारणही अशीच आहेत. म्हणजे 33% महिलांचं आरक्षण आता लोकसभेमध्ये विधेयक आणलं, त्या विचारापासून आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत. आम्ही काल परवा नमस्ते दिवस साजरा केला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या त्या अडीअडचणी लक्षात घेऊन ज्या पद्धतीने मोदीजींनी समाजातल्या शेवटच्या घटकाचा विचार केलाय, मला वाटतं आपण संपूर्ण समाजाला एकत्र घेऊन जाण्याची जी मानसिकता आहे ती आपल्याला वारंवार दिसते. मला असं वाटतंय की आता विरोधकांनी 33% महिला आरक्षणाच्या विषयाला विरोध करणं बंद केलं पाहिजे. महिलांना त्यांच्या हक्काचं राजकारणातलं व्यासपीठ आणि नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. मला आज दुर्दैवाने सांगावंसं वाटतं, दिल्लीमध्ये त्या अधिवेशनाच्या वेळी मी स्वतः गॅलरीत बसले होते आणि ते विधेयक रिजेक्ट होत असताना बघत होते. म्हणजे त्यावेळी मला आठवतंय, घराणेशाहीतनं जे जन्माला येतात, ज्यांना घरातच रिझर्वेशन मिळालेलं आहे, जे रिझर्व्ड घरातच जन्माला आलेत, अशाच महिलांनी त्या विधेयकाला विरोध केला होता, जे आम्ही डोळ्यांनी बघत होतो. त्यामुळे यांना सामान्यांच्या अडीअडचणीची काही जाणीव नाहीये. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात सामान्यांमधून उदयास आलेलं हे नेतृत्व या सगळ्यांच्या अडीअडचणी समजून काम करतंय. त्यामुळे महिलांना आपल्या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये उज्ज्वल भविष्य आहे. हा लढा भारतीय जनता पक्ष लढेल, तो यशस्वीरित्या पुढे घेऊन जाईल आणि महिलांना येणाऱ्या काळात 2047चा जो विकसित भारत आहे त्यामध्ये महिलांच्या योगदानाशिवाय तो पूर्णत्वाला जाणार नाही, ही भावना आदरणीय मोदीजींच्या मनामध्ये असल्यामुळे मला महिलांचं एकंदर भवितव्य आणि आपल्या भारताचंच भवितव्य अतिशय उज्ज्वल दिसतं. बरं, आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षांचे कार्यकर्ते येत आहेत, राजकीय नेते येत आहेत. आता सगळ्यांनाच भारतीय जनता पार्टीमध्ये यावं वाटतंय. विरोधी पक्ष राहील का न राहील, काय वाटतंय तुम्हाला? यावं वाटतंय, विचारसरणी अनुकरण करावंसं वाटतंय. हाच मला वाटतोय भाजपच्या विचारांचा विजय आहे. तुम्ही पुढे येत असताना आज भारतीय जनता पक्ष लोकांसाठी उत्तम काम करतोय हे लक्षात आल्यानंतरच येणारे लोक येतात. त्यामुळे मला वाटतंय ज्यांना यायचं त्यांचं स्वागतच आहे. फोडाफोडीचं राजकारण असं म्हणतात ह्याला. मी काय म्हणलं, विचार ज्यांना आपलेसे वाटतात, हेच विचार देशाला पुढे घेऊन जाणार आहेत वाटतात वगैरे असे कारण दाखवून काही लोक आहेत. काहीच नाही. जे कोणी आले त्यांचे प्रकरण, त्यांच्या चौकशा ह्या कन्सिस्टंटली चालूच आहेत. त्यामुळे त्याच्यातनं जे येणार तो वेगळा विषय, हा विषय पूर्णपणे वेगळा. महिला राजकारणात येत आहेत
ही गोष्ट खरी जरी असली तर म्हणावं तितकं महिला आजही राजकारणात येत नाहीत, सामोरे येत नाहीत, आपल्या हक्काचा लढा लढत नाहीत. त्या महिलांसाठी या वाढदिवसा दिवशी आपला काय संदेश असेल? तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. खरंच महिला म्हणजे राजकीय क्षेत्राकडे बघत असल्या मागच्या काळामध्ये, मागच्या 60 वर्षांमध्ये राजकीय क्षेत्राकडे बघत असताना एक 150-200 घराणे हा देश चालवतात अशी संकल्पना होती. ओके. त्यामुळे जनसामान्यांचा राजकारणाकडे बघण्याचा महिलांचा दृष्टिकोन वेगळा होता. पण आज मला सगळ्या माझ्या माता भगिनींना आवाहन करायचं आहे. आता हा देश सामान्यांचा आहे. बरोबर. हा देश आपल्या सगळ्यांचा आहे. हा देश त्या 150-200 घराण्यांचा नाहीये. आणि जनतेला हे लक्षात आलंय म्हणून कौल सुद्धा जनसामान्यांमधून येणाऱ्या प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात मिळतोय. भारतीय जनता पक्षाची जी अंत्योदयाची संकल्पना आहे त्याला कौल मिळतोय. त्यामुळे माता भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी राजकीय क्षेत्राकडे खऱ्या अर्थाने देशाला पुढे घेऊन जाणारं, तुमच्या माझ्या आपल्या हक्काच्या लढाईसाठी लढणारं व्यासपीठ असं म्हणून बघावं आणि सगळ्यांनी या क्षेत्राकडे देखील इतर क्षेत्रांपणे सकारात्मकतेने बघण्याची आवश्यकता आहे. सध्या लाडक्या बहिणींचं प्रमाण कमी होत चाललंय, म्हणजे त्यांची नावं वगळली जात आहेत. पूर्वी जेवढी नाव होती ते आता परवाच ह्या 4 दिवसात बातम्या येत आहेत की लाडक्या बहिणी वंचित आहेत. तर काय म्हणाल याबद्दल? नाराज आहेत काही लाडक्या बहिणी? काही डॉक्युमेंटेशन मागच्या काळामध्ये आपण बघितलं चुकीच्या पद्धतीने झालं होतं. आता आपण त्याच्यामध्ये केवायसी ज्या ज्या महिलांनी केली त्या सगळ्यांना आर्थिक लाभ होतोय. ज्यांचे कुठे त्रुटी राहिलेल्या असतील त्या पूर्णत्वाला गेल्या Site तर अजून त्या चालू सगळ्या होत जण नाहीये. नाही, त्या वेळोवेळी ती सुरू होते. त्या ड्युरेशन मध्ये आपण ती चालू करतो. सगळ्यांनी आपले केवायसी करून घेतलं तर त्यांना आर्थिक लाभ मिळत राहतील. एक शेवटचा लाडकी बहिणीच्या विषयी कायमस्वरूपी अफवा, लाडकी बहिणीच्या विषयी कायमस्वरूपी निगेटिव्ह नॅरेटिव्ह विरोधकांनी दिला. पण मी आपल्याला सांगते, आम्ही 2024च्या इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे आदरणीय देवेंद्रजींनी ठणकावून सांगितलं होतं. आणि मला आज अतिशय आनंद आहे की 2026 मध्ये आपण उभ्या असताना लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या काम करते. हे सरकारचं यश आहे आणि हे दिलेला शब्द पूर्णत्वाला नेण्याची मानसिकता आहे सरकारची. ओके, थँक्यू. एक शेवटचा प्रश्न, एक शेवटचाच आता. येणाऱ्या भविष्य काळामध्ये राजकीय स्तरावर प्रेरणा होनराव यांना कुठे पाहायला आवडेल? कुठल्या पदावर पाहायला आवडेल? मी तर कधी पदावर काम करायचं म्हणून विचार केला नाही. मी आता म्हणल्याप्रमाणे की माझं आयुष्य हा प्रवास समर्पित आहे. जे काही करण्याची आवश्यकता असेल ते मी करेन. त्याला हे पद ते पद, ही जबाबदारी ती जबाबदारी ह्याच्यामध्ये अडकून न पडता जे योग्य असेल, जे निर्देश येतील, जे करणं कर्तव्य असेल ते मी करत राहील. धन्यवाद. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला. थँक्यू सो मच.